नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। इयत्ता 8वी NMMS मध्ये विषय बुद्धिमत्तामध्ये प्रकरण क्रमांक 4 भूमितीय आकृत्यांवरील प्रश्न हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग याविषयी आपण मुख्य मुद्दे जाणून घेऊया। या प्रश्न प्रकारामध्ये भूमितीमधील आकृत्यांचा उपयोग करतात। त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस, वर्तुळ इत्यादी आकृतींच्या साहाय्याने प्रश्न तयार केलेले असतात। बहुत करून अशा आकृत्यांवरील प्रश्नात त्रिकोणांची संख्या, चौकोनांची संख्या, चौरसांची संख्या, पंचकोनांची संख्या इत्यादी विचारतात। दिलेली आकृती पाहून प्रत्यक्ष त्रिकोणांची संख्या, चौरसांची संख्या, चौकोनांची संख्या इत्यादी विचारलेल्या प्रश्नांप्रमाणे त्यांची संख्या ठरवावी लागते। यासाठी प्रथम सराव होण्यासाठी आपण संपूर्ण आकृतीस छेदनबिंदूच्या ठिकाणी ABCDEF इत्यादी अक्षरांनी नावे द्यावीत व विचारलेल्या आकृतींची नावे लिहावीत, म्हणजे संख्या समजणे सहज शक्य होते। जसे की तुम्हाला आकृती दिसत आहेत, आकृती 1 2 3 4, तर याच्या बाबतीत काही सूचना दिलेली आहे। वरील चारी आकृत्यांवर आधारित प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नात किती त्रिकोण अथवा चौरस किंवा चौकोन इत्यादी आहेत हे विचारले आहेत। उत्तरादाखल प्रत्येक प्रश्नाखाली 4 पर्याय दिलेले आहेत। त्या पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक अगदी योग्य उत्तराचा आहे, तो कोणता ते शोधा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या ज्या आकृत्या दिसत आहेत या आकृतीवर आधारित आता आपण प्रश्न सोडवणार आहोत। तर भूमितीय आकृत्यांवरील प्रश्नामध्ये तुम्हाला अशी आकृती दिलेली असते की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो। त्याच्यामध्ये नेमके त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत, आयत किती आहेत या पद्धतीची संख्या आपण काय करणार आहोत, मोजून लिहिणार आहोत। चला तर मग आता यावर आधारित आपण प्रश्न सोडवूया। विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या 4 आकृत्यांवर आधारित आपण प्रश्न सोडवणार आहोत। प्रश्न सोडवणे सहज शक्य व्हावे यासाठी आपण या आकृतींना याप्रमाणे नावे दिलेली आहेत। चला तर मग आकृती क्रमांक 1 मधील प्रश्न उत्तरे अभ्यासूया। बघा, आकृती दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 1 आहे, आकृती 1 मध्ये असलेल्या चौरसांची संख्या किती? आणि त्याला पर्याय दिलेले आहेत 0 1 2 आणि 3। तर आता बघा, आकृतींना जी नावं दिलेली आहेत त्यानुसार बघितलं तर चौरस ABCD आणि EFGH असे 2 चौरस तयार होतात। त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2। प्रश्न दुसरा बघा, आकृती 1 मध्ये असलेल्या त्रिकोणांची संख्या किती? तर आता त्रिकोणांची नावं मी वाचते, त्यानुसार तुम्ही मोजू शकताय। त्रिकोण AFE, त्रिकोण FBG, त्रिकोण GCH, त्रिकोण HDE, त्रिकोण FEH आणि त्रिकोण FGH असे एकूण 6 त्रिकोण याच्यामध्ये तयार होतात। म्हणजे याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 3। बघा, आकृती 1 मध्ये योग्य पर्याय क्रमांक आहे 3, एकूण 2 चौरस तयार होतात। आणि आकृती 2 मध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये योग्य पर्याय क्रमांक आहे 3 म्हणजे 6, एकूण दिलेल्या आकृतीमध्ये 6 त्रिकोण तयार होतात। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा पद्धतीनं मी पुन्हा एकदा याची नावं वाचते। आकृती प्रश्न क्रमांक 1 मध्ये जे 2 चौरस तयार होतात ते चौरस ABCD आणि चौरस EFGH। प्रश्न क्रमांक 2 मध्ये जे 6 त्रिकोण तयार होतात त्यांची नावे मी पुन्हा एकदा वाचते। त्रिकोण AFE, त्रिकोण FBG, त्रिकोण GCH, त्रिकोण HDE, त्रिकोण FEH आणि त्रिकोण FGH। चला आता आपण पुढील प्रश्न अभ्यासूया। प्रश्न क्रमांक 3 आणि 4 आता आपण पाहूया। प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, आकृती 1 मध्ये आयत म्हणजे चौरस नसलेले किती आहेत? तर याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 2, म्हणजेच उत्तर आहे 2। आकृतीमध्ये 2 आयत तयार होतात। आता चौरस नसलेले म्हणजेच आयत, आता कोणते कोणते आहेत बघा, मी नावं वाचते। आयत AFHD आणि आयत FBCH म्हणजे एकूण किती तयार होतात? 2 आयत तयार होतात, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आहे 2। प्रश्न चौथा बघा, आकृती 1 मध्ये चौकोन म्हणजे चौरस व आयत नसलेले किती आहेत? म्हणजे चौरस ही नसायला नको आणि आयत ही असायला नको।
अशी वेगळी चौकोनाकृती तिथं कुठं तयार झालेली आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, चौकोन FEDH, चौकोन FGCH, चौकोन FBGH आणि चौकोन FHEA असे 4 चौकोन तयार होतात जे पूर्णपणे चौरसही नाही आहेत आणि पूर्णपणे आयतही नाही आहेत. बघा मी उत्तर पुन्हा एकदा वाचते. जे त्रिकोण किंवा चौकोनांची मी नावं वाचत आहेत त्यावरून जर तुम्ही नजर फिरवला तर तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जे 2 आयत तयार होतात त्यांची नावे आहेत AFHD आणि FBCH, म्हणजे 2 आयत तयार होतात. याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 2. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जे चौरसही नाही आहेत आणि आयतही नाही आहेत असे एकूण चौकोन तयार होतात 4. त्याची नावे मी पुन्हा एकदा वाचते. बघा, चौकोन FEDH, चौकोन FGCH, चौकोन FBGH आणि चौकोन FHEA, म्हणजे याचं योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 आणि त्याचं उत्तर पण आहे 4. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या आकृतीबद्दल माहिती जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 तो आकृती क्रमांक 2 वर आधारित आहे. प्रश्न 5 काय आहे बघा, आकृती 2 मध्ये चौरसांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11. एकूण 11 चौरस तयार होतात. कोणकोणते बघा, मी नावं वाचून दाखवते. चौरस GHIJ, चौरस GQOT, चौरस QHRO, चौरस RISO, चौरस SJTO, चौरस EPFO, चौरस KLMN, चौरस NUPX, चौरस UKVP, चौरस VLWP आणि चौरस WMXP असे एकूण 11 चौरस याच्यामध्ये तयार होतात. घरी तुम्ही पेन्सिलनं गिरवून एकूण 11 चौरस तयार होतात की नाहीत याची खात्री करून पाहू शकताय. तर आता आकृती क्रमांक 2 वर आधारित पुढील प्रश्न आपण अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 6 बघा, आकृती 2 मध्ये त्रिकोणांची संख्या किती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12. कोणकोणते त्रिकोण होतात ते मी वाचून दाखवते. त्रिकोण AOE, त्रिकोण AOD, त्रिकोण AED, त्रिकोण DFO, त्रिकोण ADF, त्रिकोण EPB, त्रिकोण BPC, त्रिकोण CPF, त्रिकोण EBC, त्रिकोण BCF आणि त्रिकोण DCE आणि त्रिकोण ABF असे एकूण 12 त्रिकोण तयार होतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 7 बघा, आकृती 2 मध्ये चौकोन किती? याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 1. एकूण 8 चौकोन तयार होतात. नावं वाचते बघा मी. चौकोन ABCF, चौकोन FDAB, चौकोन BCDE, चौकोन CDAE, चौकोन AEPF, चौकोन BEOF, चौकोन EDFP आणि चौकोन FCEO असे 8 चौकोन तयार होतात. प्रश्न 8 बघा, आकृती 2 मध्ये पंचकोनांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 18. बघा मी वाचून दाखवते. AQGTD, DTJSF, AQHRE, पुढचा आहे पंचकोन ASJTD, पुढचा पंचकोन आहे ETGQA, त्यानंतर आहे FQGTD, त्यानंतर आहे DRHQA, त्यानंतर आहे AEOFD, त्यानंतर पुढचा आहे AEPFD, त्यानंतर आहे EADF, म्हणजे याच्या अर्धा भागात जसं की EBCF हा अर्धा भाग घेऊन 9 पंचकोन म्हणजे एकूण असे 18 पंचकोन या आकृतीमध्ये तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यासाठी आकृत्या काढून घ्याव्या लागतील वहीमध्ये आणि जी जी नावं वाचून दाखवलेली आहेत त्याच्यावरून तुम्ही पेन्सिलनं गिरवून पाहू शकताय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला विचारलेल्या आकृत्या लक्षात येतील. त्रिकोण, आयत, चौरस, चौकोन किंवा पंचकोन
हे सर्व लक्षात येतील आणि त्यांची संख्या मोजता येईल. चला तर आता आपण पुढील प्रश्न अभ्यासूया. आता आपण आकृती क्रमांक 3 वर आधारित प्रश्न सोडवूया. प्रश्न क्रमांक 9 ते प्रश्न क्रमांक 11 हे आकृती नंबर 3 वरती आधारित आहे. प्रश्न 9 बघा. आकृती 3 मध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. चला आता हे त्रिकोण मोजूया. त्रिकोण AEL, त्रिकोण EFM, त्रिकोण FBG, त्रिकोण GOH, त्रिकोण HCL, त्रिकोण IPJ, त्रिकोण JDK, त्रिकोण KNL, त्रिकोण AFK, त्रिकोण EBH, त्रिकोण GCJ आणि त्रिकोण ILD असे 12 त्रिकोण तयार होतात. प्रश्न 10 बघा. आकृती 3 मध्ये आयतांची संख्या म्हणजे चौरस धरून म्हटलेलं आहे किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. आता मी ती नावं वाचते बघा. चौकोन LEMN, चौकोन LEOP, चौकोन LEHI, चौकोन FGOM, चौकोन FGPN, चौकोन FGJK, चौकोन HIPO, चौकोन HINM, चौकोन JKNP, चौकोन JKMO, चौकोन MNPO, चौकोन ABCD असे 12 आयत चौरसांसहित तयार होतात. तर आता प्रश्न क्रमांक 11 पहा. आकृती 3 मध्ये चौकोनांची चौरस व आयत वगळून किती संख्या तयार होतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12. बघा हे चौकोन मी तुम्हाला वाचून दाखवते. चौकोन LEFK, चौकोन EFGH, चौकोन HIJG, चौकोन JKLI, चौकोन LEFN, चौकोन FGHM, चौकोन HIJO, चौकोन JKLP, चौकोन KLEM, चौकोन EFGO, चौकोन GHIP आणि चौकोन IJKN असे 12 चौकोन तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आकृती क्रमांक 3 वरती हा प्रश्न 9वा 10वा आणि 11वा होता. आता आकृती क्रमांक 4 वरील पुढचे प्रश्न क्रमांक 12 13 आणि 14 याचा आपण विचार करूया. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण आकृती क्रमांक 3 मध्ये काही प्रश्न आणि त्याच्यामधले उत्तरं अभ्यासलेली आहेत. आता आपण आकृती क्रमांक 4 वर आधारित प्रश्न क्रमांक 12 13 आणि 14 याचा अभ्यास करूया. प्रश्न क्रमांक 12 काय आहे बघा. आकृती 4 मध्ये किती चौरस आहेत? आकृती 4 मध्ये किती चौरस आहेत? आता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 चौरस आहेत. मी हे चौरस मोजून दाखवते. चौरस ABCJ, चौरस JCDI, चौरस IDEH, चौरस HEFG, चौरस CLJK, चौरस DMIL, चौरस ENHM असे 7 चौरस तयार होतात. तर आता प्रश्न क्रमांक 13 बघा. आकृती 4 मध्ये किती आयत चौरस वगळून आहेत ते शोधायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 आयत तयार होतात. याची नावे मी तुम्हाला वाचून दाखवते. आयत ABFG, आयत ABEH, आयत ABDI, आयत DFGI, आयत CEHJ, आयत JCFG असे एकूण 6 आयत तयार होतात. प्रश्न क्रमांक 14 पहा. आकृती 4 मध्ये त्रिकोणांची संख्या किती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 38. बघा एकूण 38 त्रिकोण तयार होतात. हे कसं तयार होतात यासाठी तुम्ही घरी वहीमध्ये ही आकृती काढून घ्यायची आहे आणि जी नावं मी वाचून दाखवत आहे त्या पद्धतीनं तुम्ही पेन्सिल फिरवून ते त्रिकोण आहेत का नाहीत याची खात्री करून घेऊ शकताय. तर आता बघा प्रथम ABCJ या चौरसातील एकूण त्रिकोण पाहू. यामध्ये असणारे त्रिकोण आहेत त्रिकोण ABK, त्रिकोण BCK, त्रिकोण CJK, त्रिकोण JAK, त्रिकोण ABC, त्रिकोण BCJ, त्रिकोण CGA व JAB असे एकूण 8 त्रिकोण आहेत.
अशा प्रकारे 4 चौरसातील 8 त्रिकोण म्हणजे 4 गुणिले 8 32 आणि ACI, CIE, IEG, FHD, DJB आणि JDH असे 6 त्रिकोण म्हणजे 32 अधिक 6 किती झाले? 38 त्रिकोण तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी पुन्हा एकदा याचं उत्तर सांगते. प्रथम आपण ABCJ या चौरसातील एकूण त्रिकोण मोजले. हे 8 आहेत. कोणकोणते 8 आहेत? पुन्हा एकदा मी नावं वाचते. ABK, BCK, CJK, JAK, ABC, BCJ, CJA व JAB असे 8 त्रिकोण आहेत. अशा प्रकारे 4 चौरसातील 4 8 32 झाले. ते वगळून चौरसाव्यतिरिक्त आणखीन काही त्रिकोण तयार होतात. त्यांची नावे कोणती आहेत? ACI, CIE, IEG, FHD, DJB आणि JDH म्हणजे 32 अधिक 6 किती तयार झाले? 38 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्रकरण क्रमांक 4 मध्ये एकूण 4 भौमितिक आकृत्या पाहिल्या आणि त्या 4 भौमितिक आकृत्यावर आधारित एकूण 14 प्रश्न आणि त्याची उत्तरे हे आपण आज अभ्यासलेले आहेत. तर याच प्रकारच्या भौमितिक आकृत्या येतील असं नाही. ही उदाहरणे नमुना दाखल आहेत. याच्याशी संबंधित वेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकृत्या सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. लक्षात ठेवायचं आहे, त्या अशा आकृत्यांमध्ये जिथं जिथं छेदनबिंदू आहेत तिथं तिथं तुम्ही नावं द्यायची आहेत आणि त्यानंतर जो विचारलेला आहे त्रिकोण, चौकोन, आयत तो तुम्ही मोजण्यासाठी सुरू करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.